तेही मला काही माहित नाही, काय असले काही संस्कारच कधी मनावर नव्हते किंवा काय ऐकण्यातही नव्हतं की हे चर्मचक्षु काय, तो अंध नाही काय, हे कसं सगळं विपरीत जगा वेगळ्या गोष्टी सांगायत तेच संत असतात. म्हणून ते काय बोलतात हे मला कळलं नाही. तेव्हा महाराज म्हणाले, बाई या नवद्वारापैकी या 2 खिडक्या फक्त बंद झालेल्या आहेत. घर वेगळं, घरात राहणार वेगळं, देव वेगळा, देऊळ वेगळं. आपलं चैतन्य तसंच आहे. मगाशी पण महाराज म्हणत होते की हा घराचा फोटो म्हणजे माझा फोटो नाही, हा घराचा मालक त्याचा फोटो निघत नाही. त्या असं महाराज काहीतरी विपरीत बोलतात, आपल्याला पटकन लक्षात येते की ते काय बोलतात. परंतु महाराजांच्याकडे मी महाराज मला म्हणाले येत जा. जशी मी महाराजांच्याकडे येत राहिले, जसं त्यांच्या मुखाचं श्रवण करत राहिले, तसं मला कळून चुकलं की त्यांची जी दृष्टी आहे ती ह्या दृष्ट्याच्या पलीकडे जाणं, जे सगळ्यांचं अधिष्ठान आहे, जे जे सगळं ठिकाणी व्यापलेलं आहे. विता नाही खावं, ब्रह्माविना ओस स्थळ नाही, अशी जी वस्तू आहे ती मुंगीच्या पायामध्ये सुद्धा आहे. आणि ती आपल्यामध्ये नाही का, परंतु आपल्याला त्याची जाणीवच नाही. संत मात्र त्या वस्तूकडेच फक्त त्यांचं लक्ष लागलेलं असतं आणि ते आपल्याला त्यांच्याशी समोर झालं शरणागती पत्करल्याशिवाय कळणार नाही. म्हणून जेव्हा जेव्हा मी महाराजांच्याकडे गेले तेव्हा एक दिवशी ते मला म्हणाले की बाई माझं बोट कापलं म्हणजे मी कापलं म्हणतेस का, माझा डोळा गेला म्हणजे मी गेलं म्हणतेस का, किंवा माझा पाय मोडला म्हणजे मी मोडले म्हणत नाही. तर माझं म्हणणारं त्याच्यामध्ये कोण आहे की माझा डोळा, माझा हात, माझा पाय, हे माझं म्हणणारं कोण आहे त्याला ओळख. कारण माझा देह असं ज्या वेळेला आपण म्हणतो तेव्हा त्या देहापेक्षा मी वेगळी असते. माझं घड्याळ म्हणते त्यावेळेला मी म्हणजे घड्याळ असत नाही, त्या घड्याळापेक्षा मी कोणीतरी वेगळी असते. तसं माझा देह असं आपण नेहमी म्हणत असतो, परंतु आपण मी कोण हे मात्र जाणत नसतं. तेव्हा ती ओळख आपल्याला सद्गुरूच करून देत असतात. आणि असं महाराजांच्याकडे जात राहिल्यानंतर एक दिवशी मला महाराज म्हणाले की बाई मी स्त्री, मी पुरुष, मी हिंदू, मी मुसलमान, मी लिंगायत, मी ख्रिश्चन, असं सगळ्यामध्ये मी म्हणणारं कोण आहे त्याला ओळख. असं जसं महाराज सांगत गेले तसं तसं त्यांचं श्रवण म्हणून चिंतनाने मला एकदा वाटायला लागलं की खरंच या देहामध्ये मी म्हणणारं कोण आहे. या आपल्या जर देहामध्ये सगळे आपली इंद्रिय असतात, सगळं आपल्याला वाचा असते, सगळं असतं, परंतु त्याचं कोण अधिष्ठान हे आपण जाणत नाही. एखादं प्रेत जर असेल तर त्याला सुद्धा डोळे, कान, नाक सगळं असतं, परंतु त्याला वाचा जरी असली तरी प्रेत मी म्हणू शकत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये ते चैतन्य असेल तर ते चैतन्यच मी म्हणू शकतो. म्हणून ते मी हे चैतन्यालाच नाव आहे. मी म्हणजेच आत्मा आहे, कारण ह्याचा विसर आपल्याला पडलेला आहे. तो आत्मा आहे म्हणून आपले डोळे पाहतात, कान ऐकतात, जीभ चव घेत, त्याच्यामुळेच आपल्या प्रत्येक क्रिया ही त्याच्यामुळे होत असते, परंतु त्यालाच आपण ओळखत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात की आंधळे जन्मले कुशी तरी न देखे माते. ज्या मातेच्या आपण दुधावर पोचतो, जिच्या अंगात खांद्यावर खेळत असतो, जर त्या आंधळे मूल जन्मतः जर आंधळे असेल तर त्याला तुझी आई कशी म्हणून विचारलं तर त्याला सांगता येणार नाही. तसं आपली परिस्थिती आहे. त्या आत्म्याच्या आधाराने आपण प्रत्येक गोष्ट, प्रत्येक क्रिया करत असतो, परंतु त्याचीच आपल्याला ओळख पटत नाही किंवा त्याचीच ओळख आपण विसरलेलो असतो. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की ऐसे तैसे आंधळे गेले, गेले विसरून खऱ्या. म्हणून त्याला जाणत असेल आणि ती सर्वस्तू आपल्याला जाणून घ्यायची असेल तर त्याच्यासाठी एकमेव उपाय म्हणजे सद्वगुरू. तर सर्वस्तू दाखवितेच आणि त्यांच्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी कितीही आपल्याला बोध केला तरी त्याच्यावर जर आपला विश्वास नसेल, हे कसं कसं म्हणून जर आपले अनेक प्रश्न आपल्या पुढे निर्माण झाले तर आपल्याला ते कधीच कळणार नाही. कारण शरणागती
म्हणजे आपल्या अनेक कल्पना ज्या करून आपण घेतलेल्या आहेत त्या जोपर्यंत आपण सोडत नाही तोपर्यंत ह्याचं आकलन आपल्याला कधीही होणार. म्हणून शरणागती आणि विश्वास हे फार मोठं भांडवल आपल्या जवळ भक्तांच्या जवळ असेल तरच हे आपल्याला कळू शकते. आणि म्हणून महाराजांच्याकडे आल्यानंतर ते यथार्थ दृष्टी देतात की जे आजपर्यंत आपण समजत होतो की मी देह आहे आणि त्या देहाची जी इंद्रिय आहेत त्यालाच आपण सत्यत्व देत असतो आणि त्याच्यामध्येच आपण गुरफटलेलं जातो आणि ते जर नसेल त्याच्यापासून जर आपण पारखे झालो तर आपल्याला दुःख होत असतं. परंतु आपलं स्वरूप जे आहे तर आत्मा हे माझं स्वरूप आहे आणि मी अनंत नेत्रांना पाहण्याची शक्ती मी दिलेली आहे. चंद्र सूर्याला प्रकाश देणारा त्यांना तेज देणारा मी आत्मा आहे हे ज्या दिवशी आपल्याला कळतं त्या दिवशी आपल्याला खरा जो आनंदाचा खंड आहे तो सद्गुरूंच्या कृपेने गवसतो आणि त्या ज्याला कळतं की मी सगळ्या डोळ्यांना तेज देणारा आत्मा आहे, डोळ्यांचा डोळा सुद्धा मीच आहे हे ज्या दिवशी आपल्याला सद्गुरू हा विश्वास दयाचे काही नाही ते निर्वयाचे नामे सतत हे महाराजांनी सांगितलेलं आहे की तो आत्माच मी आहे, डोळ्यांचा डोळा मी आहे हे ज्या दिवशी करतात तो खरा डोळ. आणि जोपर्यंत ते करत नाही तोपर्यंत मोराच्या केसावर जसे अनंत डोळे असून सुद्धा त्याचा जसा काही उपयोग नाही तसं चर्मचक्षूंनी सगळं पाहत असून सुद्धा तो अंधळाच आहे. आणि चर्मचक्षूंना ज्याचा आधार आहे तो आत्मा मी आहे हे ज्याला कळतं तोच खरा डोळस आहे. आणि ती दृष्टी केवळ सद्गुरूच आपल्याला देऊ शकतात. आणि देवने शिष्याची लोचन अंगेची तरी ब्रह्म ते हे सद्गुरू. म्हणून महाराजांच्या जवळ आल्यानंतर ती यथार्थ दृष्टी महाराजांनी आपल्याला दिलेली आहे. परंतु ती दृष्टी आपली तेजस्वी ठेवण्यासाठी श्री गुरु प्रसन्न होईल. शिष्य विद्या ही कीर आहे तरी ते फळे संप्रदाय उपासनिया. म्हणून आपल्याला हे जे महाराजांचं हे बोधाचं श्रवण आहे ते करत राहूया आणि यथार्थ दृष्टी प्राप्त करून आपल्या जीवनाचं आपण सार्थक करून घेऊया एवढीच त्यांच्या चरणी प्रार्थना. राजा नाव सांगू तुझं जोरात सांग. हा मुलगा कोणाचा आहे? ऐकलं तिकडे स्वयंसेवकांना विनंती आहे की गजाधिराज सद्गुणाथ श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय. गजाधिराज सद्गुणाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय. गजाधिराज सद्गुणाथ सिद्धेश्वर महाराज की जय. आज आमच्या पंजोबांची पुण्यतिथी आहे. म्हणजे आमचे वडील महाराज हे आजोबा सिद्धरामेश्वर आणि भाऊसाहेब महाराज पंजोबा. तर त्या निमित्ताने आपणाला हा या ठिकाणी सद्गुरू सेवा करण्याची संधी मिळाली. आणि त्याच्यात विशेष सांगायचं म्हणजे हे थॉमस हायस्कूल हे ख्रिश्चन लोकांचं हायस्कूल आहे आणि त्यांनी आपल्याला या ठिकाणी हा प्रोग्राम करण्यासाठी मान्यता दिली याबद्दल त्यांचा आभार मानायलाच पाहिजे. आय एम व्हेरी थँकफुल टू द प्रिन्सिपल ऑफ न्यू थॉमस हायस्कूल अँड आय नाव स्टार्ट माय लेक्चर. जीसस क्राइस्ट वॉज ॲडवाइजिंग अस that God is omnipresent. मीन्स परमेश्वर जो आहे तो सर्व ठिकाणी आहे. गॉड इज omnipotent and God is omniscient. म्हणजे परमेश्वर जो आहे तो सर्व साक्षी आहे, सर्व ठिकाणी सर्व व्यापी आहे आणि सर्व ठिकाणी आपल्याला तो आशीर्वाद देणारा आहे. आपण जी जी काही क्रिया करतो ती तो जाणारा असतात. मग हे सर्व जीसस क्राइस्टने असं सांगितलं. त्याच्यात जीसस क्राइस्ट म्हणतात मॅन इज रूटेड इन गॉड. म्हणजे
मानवाचं मूळ जे आहे ते मूळ परमेश्वर आहे. दॅट इज वाय द फ्रूट ऑन द ट्री आर ऑल्सो गॉड. दिस इज द प्रिन्सिपल ऑफ जीसस क्राइस्ट अँड द सेम प्रिन्सिपल श्री कारसिद्धेश्वर सद्गुरु has told us in Marathi की मी आत्मा आहे. I am soul. I cannot die. I am immortal. म्हणजे मी मरणार नाही, मी अमर आहे, अशा प्रकारचं येशू ख्रिस्तांचं भाषण आहे. आणि येशू ख्रिस्तांनी आपल्याला असा बोध दिलेला आहे. तेव्हा या ठिकाणी बरेचसे ख्रिश्चन लोक असल्यामुळे मला इंग्रजीमध्ये पूर्ती झाली. आणि महाराजांनी ही मला इंग्रजीमध्ये बोलण्याची शक्ती दिली, म्हणूनच असं मी बोलू शकतो. आता जर आपण कन्नड मध्ये गेलो तर कन्नड भाषेवाले काय सांगतात की जगो देवेंडो बबळ चिरपडू ब्रह्मांड अದೇನು ಕಾರಣವೆಂತೆಂದೊಡೆ ತಾನೇ ದೇವರೆಂಬ दिलू कडे कारण. म्हणजे संबंध जगाची मी संबंध जगात काय म्हणताय ओरड चालू आहे. संबंध जगाची देवाच्या नावाने ओरड चालू आहे. याचं कारण काय की मीच देव आहे हे त्यांना माहीत नसल्यामुळे ते देवाच्या नावाने बोंबाबोंब करतायत. परंतु अर्जुन प्रभू जे होऊन गेले बसवेश्वरांचे गुरु ते काय सांगतायत की मणीय नेनसी दिनवू कळेलू ಬೇಡ ಕಣಿಯ ಪೂಜಿಸಿ ದಿನವೂ ಕಳೆಯಲು ಬೇಡ ಕ್ಷಣವಾದರೂ ನಿಜದ ನೆನೆ ಸಾಕು ಕ್ಷಣದೊಳಗಿನಾರ್ಧವಾದರೂ ನಿಜದ ನೆನೆ ಸಾಕು ಬೆಂಕೇಲಗುಲ್ಲ ಬಿಸಿ निरोळवंते बेसला. म्हणजे हे मानवा जपण्यामध्ये वेळ घालवू नको. डोंट काउंट द बीट्स ऑफ द रोजरी. देन ओनली रिमेंबर गॉड. यू आर गॉड. Then why do you forget God and why do you search God is everywhere? God is in you. म्हणजे गॉड परमेश्वर तुमच्यामध्ये आहे. तुमच्यामध्ये परमेश्वर असताना तुम्ही इतर ठिकाणी काय करता? रिअल गॉड. यू आर रिअल गॉड. मग जपण्यात काय वेळ घालवतो? कणी म्हणजे दगड पूजनामध्ये तू काय वेळ घालवतोस? तर त्याच्याऐवजी क्षणवाद एक क्षण तरी मीच आत्मा आहे एवढा देखील वेळ मिळाला नाही तर निदान अर्धा क्षण तरी आहे मी आत्मा आहे असा निश्चय केला तर त्याचं जे पुण्य आहे ते किती पुण्य आहे माहिती का? हजारो जन्म तपश्चर्या करून देखील जे पुण्य लाभणार नाही ते अर्धा क्षण मी आत्मा आहे असा निश्चय केला तर ते लागेल. म्हणजे पहा आपण किती भाग्यवान आहोत की महाराजांनी आपल्याला हा अगदी सोपा उपाय सांगितला. म्हणून संत तुकाराम सांगतात की आहे तरी परम सुगम परी जनासी जाहाला दुर्गम. का देहाचे चित्रे वर्म सत्समागमाकडे. म्हणजे संत जे आहेत ते संत श्रेष्ठ आहेत. आपल्याला पूजा कशी करायची जर माहीत नसेल तर आपण संतांना शरण द्यायचं की ते आपल्याला मार्ग दाखवतात. म्हणून संत तुकाराम सांगतात की सद्गुरू वाचून सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी. म्हणजे सद्गुरूंच्या जवळ शरण गेल्यानंतर ते आपल्याला अभ्यास शिकवतात. ज्याप्रमाणे आपल्याला शाळेत अभ्यास शिकायचा असेल तर आपण शाळेत सद्गुरू मास्तरांच्याकडे जातो. त्याप्रमाणे अध्यात्म ज्ञानाचे जे गुरु आहेत ते सद्गुरू असतात. तेव्हा अशा प्रकारे आपल्याला ज्ञान सांगितलं आहे. ज्ञान होणं सोपं आहे परंतु ते टिकवणं फार कठीण असतो. म्हणून संत ज्ञानेशांनी सांगितलं आहे जाऊ येऊन पडता लागलं काय श्री गुरु प्रसन्न होय शिष्य विद्याची वेळ आहे पविते फळे संप्रदाय उपासलिया. म्हणजे ज्या ज्यावेळी आपले सत्य असतील त्या त्यावेळी आपल्याला सत्यानं हजर राहणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि सत्यामध्येच गुरु जे असतात ते आपल्याला ज्ञान देत असतात. गुरूंच्या देहापासून एक एक जे किरण निघत असतात त्या किरणापासून आपला उद्धार होत असतो. परंतु आपण अज्ञानी आपल्याला समजत नाही. परंतु आपल्याला आता हे भाग्याने समर्थ आहे की नुसतं सद्गुरूंचं दर्शन झालं तरी आपला हजारो जन्माचा पाप नाहीचं होतं आणि आपला उद्धार होतो.
आणि नमस्कार कसा करायचा त्याच्यासाठी सांगतात की पै आपुले वेदेविण माझे दान जे एकपण तयाचे नाव श्रवण मद येणे गा गजाधिवा पटका शोभला